ऑल राईट मंडळी, सो आणखीन एक मराठी सिनेमासृष्टीकडनं टीजर आलेला आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे देव माणूस. आणि कसं आहे नक्की हे टीजर, पटापट चर्चा करूया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी तर कास्टिंगमध्ये आपल्याला दिसत आहेत महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके आणि इतरही बरेच कलाकार असणार आहेत. पण मुख्य भूमिकेमध्ये आपल्याला हे चौघे जण दिसत आहेत. बरं, यांच्या समवेत सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे या सिनेमाचं प्रोडक्शन हाऊस लव्ह फिल्म्स यांच्याकडनं या सिनेमाचं प्रोडक्शन केलेलं आहे. आणि दिग्दर्शक जे आहेत ते आहेत तेजस देऊस्कर. आता तेजस देऊस्कर यांच्याबद्दल जर का बोलायचं झालं, यांच्या इथून मागच्या दिग्दर्शित केलेल्या फिल्म्सबद्दल, तर बॉलिवूडमध्ये त्यांनी त्यांची पहिली फिल्म छत्रीवाली ही बनवली होती. त्याच्यानंतर बकेट लिस्ट माधुरी दीक्षित सोबत हा मराठी सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केलेला होता. बकेट लिस्ट हा सिनेमा मला आवडला होता, पण छत्रीवाली इट वॉज अ बॅड अटेम्प्ट ट्रूली स्पीकिंग. पण आता एकंदरीत तेजस देऊस्कर यांच्या दिग्दर्शनाबद्दल जर का बोलायचं झालं, तर या सिनेमाचा एकंदरीतच टीजर आपल्याला चांगला कट केलेला जाणवतोय. पण 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 देव माणूस ही मराठी फिल्म लिटरली रिमेक असणार आहे बॉलिवूडकडनं 2022 मध्ये आलेल्या वध या सिनेमाचा. आणि तिथेच माझा लिटरली मूड ऑफ झाला. कारण आता तुम्ही ज्यावेळेला रिमेक बनवता ना, हे बघा, रिमेक बनवण्याबद्दल ना माझं फारसं काही म्हणजे मला वाईट नाही वाटत त्या गोष्टीचं, अनलेस अँड अनटिल जर का ती फिल्म खूपच अंडररेटेड असेल. म्हणजे लेट्स से फॉर एक्झाम्पल शैतान ही जी फिल्म आली होती, तर ही गुजराती एक रिजनल फिल्मचा रिमेक तो होता. त्याच्यामुळे कारण ती गुजराती रिजनल फिल्म होती, त्याचं हिंदीमध्ये काही त्यांनी डबिंग केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे शैतान फिल्मला चांगला रिस्पॉन्स मिळाला. सिमिलर केस दृश्यम भाग 1, दृश्यम भाग 2, सिमिलर केस विक्रम वेधा. तर हे जे रिमेक्स असतात ना, हे लिटरली मला आवडले होते ऑनेस्टली स्पीकिंग. त्याच्याचबरोबर रिसेंट आता जर का बोलायचं झालं, तर मिसेस हा जो एक ऑफिशियल रिमेक आहे मल्याळम फिल्म द ग्रेट इंडियन किचन या सिनेमाचा, तर हा सुद्धा रिमेक अतिशय उत्तम झालेला आहे. कारण मंडळी, द ग्रेट इंडियन किचन जी ओरिजिनली मल्याळम इंडस्ट्रीकडनं बनवलेली फिल्म आहे, तर याचं अजूनही हिंदी डब्ड व्हर्जन कुठेच अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे जेवढी पण ऑडियन्स आहे त्यांनी ती फिल्म जास्त बघितलेलीच नव्हती. आणि त्याच्याचमुळे, कारण ती अंडररेटेड फिल्म होती, त्याच्याचमुळे मिसेसला चांगला आणि बाप रिस्पॉन्स मिळतोय ऑनलाईन. तर आता म्हणजे ज्यावेळेला आपण वध या सिनेमाबद्दल बोलतोय, तर वध या सिनेमामध्ये आपल्याला संजय मिश्रा, नीना गुप्ता, सौरभ सचदेवा आणि मानव विज हे चौघे जण मुख्य भूमिकेमध्ये दिसले होते. वध हा सिनेमा मी पर्सनली बघितला होता, त्याच्यामुळे मला तो चांगलाच आठवतोय. जो संजय मिश्राचा जो परफॉर्मन्स होता, नीना गुप्ताचा परफॉर्मन्स होता थ्रू आउट द फिल्म, दॅट वॉज लिटरली फॅब्युलस अँड टॉप नॉच. आणि त्याच्याचमुळे महेश मांजरेकर यांना ही फिल्म बनवावीशी का वाटावी, जर का ओरिजिनली वध हा सिनेमा हिंदीमध्येच बनलेला आहे, तो इतक्या सगळ्या लोकांनी बघितलेला आहे. ज्यावेळेला तुम्हाला कुठलाही रिमेक बनवायचा असतो ना, त्यावेळेला दॅट फिल्म हॅज टू बी अंडररेटेड. बरं, हाईट अशी आहे की वध हा जो सिनेमा बनला होता, तर तो लव्ह फिल्म्स यांच्याकडनंच प्रोडक्शन त्यांचं झालेलं होतं. आणि या फिल्मचं सुद्धा प्रोडक्शन लव्ह फिल्म्स यांच्याकडनंच झालेलं आहे. सो कम ऑन गाईज, ऑलरेडी मला ना सगळ्या मराठी मेकर्सला हेच सांगायचं आहे की लोकांनी प्रचंड कॉन्टेंट एक्सप्लोर केलेला आहे पोस्ट कोविड. त्याच्यामुळे ना मला असं वाटतं की मराठी ऑडियन्सला किंवा इतर ऑडियन्सला ना थोडंसं आपण फार गृहीत धरतोय का, हा प्रश्न स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे. कारण मला असं वाटतं मराठी सिनेमासृष्टी एक डबक्यात अडकलेली आहे, त्या डबक्यातनं बाहेर येणं त्यांना फार गरजेचं आहे, असं मला जेन्युइनली वाटतं. आणि तुम्ही थोड्याशा फिल्म्स बघा. मला हे सगळ्या मराठी सिनेमासृष्टीतल्या लोकांना सांगायचं आहे. आपापसातलेच फक्त सिनेमांच्या स्क्रीनिंगला जात आहेत, फोटो बिटो काढताय, इंटरव्ह्यू देत आहे, बास, यांचं लाईफ याच्याचमध्ये अडकलंय. त्या डबक्यातनं बाहेर या, फिल्म्स बघा, एक्सप्लोर करा कॉन्टेंटला. आणि लोकांना काय आवडतंय त्याचा पण थोडा रिसर्च करा. लोक कुठल्या कुठल्या सिनेमाला कसा प्रतिसाद देत आहे, ट्रेंड काय सांगतोय, कुठल्या गोष्टीचं हाईप कसं बनवलं जातं, प्रमोशन कसं केलं जातं, या सगळ्या गोष्टींचा आता ना इट्स हाय टाईम राईट नाव. मराठी इंडस्ट्री पीपल शुड लिटरली लर्न दीज थिंग्स. अदरवाईज मग परत तीच हालत होणार आहे जशी भोजपुरी सिनेमासृष्टीची झाली. ही 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 हंस ही हंस देल रिंकिया के पापा. कारण आता ना मला असं वाटतं मराठी सिनेमासृष्टी लिटरली त्या स्टेजला आहे जिथे एक फक्त वन बिग बजेट फिल्म येण्याची गरज आहे आणि बाप बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडण्याची गरज आहे, जशी वेड या सिनेमाने केली होती. त्याच्याचमुळे मला असं वाटतं की सगळ्यांना माझी तीच विनंती आहे की प्लीज थोडंसं आता हाय टाईम झालेला आहे, आपण सगळेजण थोडंसं सिरियस होऊया, यावरती चर्चा करूया, एकमेकांशी बोला, डिस्कस करा. एकाच माणसाने 4-4, 5-5 कोटीचे सिनेमे बनवण्यापेक्षा 4-5 जणांनी एकत्रित या, 20 ते 30 कोटीचे एकत्रित सिनेमे बनवा, कुठची तरी एकच बाप कॉन्सेप्ट घेऊन. कदाचित त्याने थोडासा हळूहळू गोष्टी सुधारतील. बाकी हे तर देव माणूस टीजरबद्दल माझं मत होतं. बाकी ट्रेलर आल्यानंतर आपण आणखीन जास्त चर्चा करणारच आहोत. तुमचं काय मत आहे? आणि वध हा सिनेमा तुम्ही पाहिला होता का? जर पाहिला होता तर कसा वाटला होता तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. आणि रिमेकबद्दल तुमचं काय मत आहे राव, ते पण मला कळवा ना. मला आवडेल तुमच्या सगळ्यांच्या कॉमेंट्स वाचायला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.